नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर रंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टास्क नंबर 4 वरील डाऊट डिस्कस करणार आहेत. तर आपण इथं प्रॉब्लेम नंबर 1 पासून स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर 4 पासून स्टार्ट करणार आहे. ओके, तुम्ही विचारलेल्या डाऊटनुसार. तर बघा काय म्हणले, 3 masses ऑफ 15 kg, 10 kg and 5 kg सस्पेंडेड व्हर्टिकली ॲज शोन इन फिगर. तर इथं 15 kg, 10 kg आणि 5 kg हे मासेस एका स्ट्रिंगला आपण काय केले, व्हर्टिकली सस्पेंड केले. इफ स्ट्रिंग अटॅच टू बी द सपोर्ट ब्रेक्स. आता स्ट्रिंग ज्या सपोर्टला आपण अटॅच केली तिथून ब्रेक झाली, समजा इथून ब्रेक झाली, अँड सिस्टीम फॉल फ्रीली, व्हॉट विल बी द टेन्शन बिटवीन 10 kg अँड 5 kg ऑफ मासेस. टेक जीची व्हॅल्यू 10-15 मीटर पर सेकंड. आता आता काय होतंय बघा, समजून घ्या. समजा कोणतीही सिस्टीम असेल, ज्यावेळेस आपण एक सिस्टीम घ्या जिचं मास आपण समजा कॅपिटल एम घेतले, समजून घ्या. ज्यावेळेस तिच्यावरती अपवर्डला काय होणार, एक स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगमुळे अपवर्डला टेन्शन ॲक्ट होणार आहे आणि तिचं वेट एम जी, बरोबर की नाही. आता ज्यावेळेस ही सिस्टीम फ्रीली फॉलो होणार आहे, फ्रीली फॉलो होणार आहे म्हणजे काय, तर तिच्यावरती ॲक्ट होणार नेट ॲक्सलरेशन किती असणार आहे, तर जी असणार आहे. किती असणार आहे, जी असणार आहे. मग आता आपण जर नेट फोर्स जर घेतला तर हा एम जी मिळेल, एम जी डाऊनवर्ड, याला हा एम जी सपोर्ट करेल, तर टेन्शन काय करेल, अपोज करेल. आणि ह्या केसमध्ये तुम्ही टेन्शन जर घेतलं तर तुम्हाला टेन्शन 0 मिळेल. म्हणजे हा एम जी मायनस एम जी विल बी 0. याचा अर्थ काय, की ज्यावेळेस बॉडी फ्री फॉल होत असते त्यावेळेस टेन्शन जे असणार स्ट्रिंगवरती हे ऑब्व्हियसली 0 येणार आहे. मग कोणत्याही पार्टमध्ये घ्या तुम्ही, इथं 15 kgच्या अपवर्डला जरी घेतलं किंवा 10 आणि 15च्या मध्ये जरी घेतलं किंवा 10 kg आणि 5 kgच्या मिडलला जर घेतलं तर टेन्शन काय येईल, तुमचं 0च येईल. सो ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट. आता आपण प्रॉब्लेम नंबर 5 बघूयात. प्रॉब्लेम नंबर 5. तर प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये असं म्हणलंय, ए स्पियर इज ॲक्सलरेटेड अपवर्ड. एक स्पियर जो अपवर्डला ॲक्सलरेटेड होतोय विथ द हेल्प ऑफ कॉर्ड हुज ब्रेकिंग स्ट्रेंथ इज 5 times ऑफ द वेट. ओके, तर एक स्पियर जो आहे तो अपवर्डला ॲक्सलरेट होतोय विथ द हेल्प ऑफ कॉर्ड, आणि त्या कॉर्डची ब्रेकिंग स्ट्रेंथ जी आहे ती किती दिली तुम्हाला, 5 times ऑफ इट्स वेट. म्हणजे आता समजा आपण स्पियरचं मास जर यम घेतलं, किती घेतलं स्पियरचं मास यम जर घेतलं, आता जस्ट इमॅजिन दॅट आपण इथे एक स्पियर ॲझ्युम करूया. मग ह्या स्पियरचं मास आपण काय घेतलं, यम घेतलं. ओके, तर इथं जो ह्या कॉर्डमुळे त्याच्यावरती ॲक्ट होणार त्याचे टेन्शन असणार आहेत, मॅक्झिमम टेन्शन किती असणार आहे, 5 एम जी असणार आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढं असं म्हणलं, द मॅक्झिमम ॲक्सलरेशन विथ विच द स्पियर कॅन मूव्ह अप विदाउट कॉर्ड ब्रेकिंग. तर मॅक्झिमम आपण त्याला अपवर्डला ओढलं, त्याला अपवर्ड ओढलं तर याच्यावरती मॅक्झिमम ॲक्सलरेशन किती ॲक्ट होईल, असं त्यांनी क्वेश्चन विचारला. अपवर्डला मॅक्झिमम ॲक्सलरेशन किती ॲक्ट होईल. आता इथं याला आपण एफ बी डीमध्ये कन्वर्ट करतोय. सो यम टी इज अपवर्ड, एम जी इज डाऊनवर्ड, सो नेट ॲक्सलरेशन इज अपवर्ड. तर बघा, मग आता आपण जर रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट केला तर मास इंटू ॲक्सलरेशन, याला सपोर्ट कोण करेल, इथं टेन्शन सपोर्ट करेल, अपोज कोण करेल, तर एम जी अपोज करेल. तर टीची व्हॅल्यू तुम्हाला माहीतच आहेत, टी किती आहेत मॅक्झिमम ॲक्सलरेशनसाठी 5 एम जी मायनस एम जी. सो एम एम गेट कॅन्सल, 5G मायनस जी इज 4G, सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू 4G. तर त्याचं मॅक्झिमम ॲक्सलरेशन किती असू शकतं, तर 4G इतकं ॲक्सलरेशन असू शकतं. सो ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट. आता त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर विचारला होता, दॅट इज 18 नंबरचा, 17 नंबरचा आय थिंक, प्रॉब्लेम नंबर 17. तर प्रॉब्लेम नंबर 17मध्ये काय म्हणलेलं आहे बघा, प्रॉब्लेम नंबर 17. तर हा प्रॉब्लेम नंबर 17 तुम्हाला दिसतोय. ओके, अच्छा, तिथं हा आपला प्रॉब्लेम नंबर 17 आहे. तर काय म्हणलं बघा, टू पुली अरेंजमेंट ॲज शोन इन फिगर इज आयडेंटिकल, द मास ऑफ द रोप इज निग्लिजिबल. म्हणजे इथं ह्या स्प्रिंग पुली दिलेल्या आहे, त्यांना एक स्ट्रिंग अटॅच केली, ह्या स्ट्रिंगचं मास जे आहे ते निग्लिजिबल आहे. कसं आहे, निग्लिजिबल आहे. आणि आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारलं आहे, इन अ फिगर ए द मास यम इज लिफ्टेड अपवर्ड, यम लिफ्ट अपवर्डला अटॅचिंग द मास ट्वाइस एम, ट्वाइस एम अटॅच केल्यामुळे काय होणार आहे, हा स्मॉल एम अपवर्डला जाते. इन फिगर बी एम इज लिफ्टेड अप बाय पुलिंग द अदर एंड अँड ड्रॉप ऑफ कॉन्स्टंट डाऊनवर्ड फोर्स. याच्यावरती डाऊनवर्ड कॉन्स्टंट फोर्स ट्वाइस एम जी एवढा फोर्स आपण अप्लाय करतोय, त्याच्यामुळे ही लिफ्ट, हे जे मास आहे ते पण काढून चाललं आहे, अपवर्डला चाललं आहे. मग आपण काय विचारलं, द रेशो ऑफ ॲक्सलरेशन इन टू केसेस. तर सिम्पल आहे. तर इथं आपण ह्या सिस्टीमसाठी जर बघितलं तर आपलं नेट ॲक्सलरेशन काय आहे, टोटल नेट फोर्स काय येईल, मग याचा 2 mg डाऊनवर्डला आणि याचा mg काय करेल, त्याला अपोज करेल, डिवाइड बाय द टोटल मास सिस्टीम, किती ट्वाइस एम प्लस एम, म्हणजे किती झाले mg अपॉन 3m. सो एम गेट कॅन्सल, g/3 हा तुम्हाला मिळालं A1 पहिल्या स्प्रिंग्स, पहिल्या बॉडीसाठी,
पहिल्या फिगरसाठी. सेकंड फिगर, याच्यावरती नेट फोर्स जो ॲक्ट होईल तो कोणता ॲक्ट होईल, 2mg हा डाऊनवर्डला आणि याचा mg डाऊनवर्डलाच, पण याला काय करेल, हा इकडं उडेल त्यावेळेस हा इकडं उडेल, म्हणजे त्याला अपोज करेल. डिवाइड बाय द टोटल सिस्टम आहे, टोटल मास किती m आहे, तर इथं मिळेल तुम्हाला आयसोलेशन A2 इज g, 2mg मायनस mg इज mg आणि m गेट कॅन्सल, सो g. तर मग आता ह्या दोन्हीचा रेशो किती मिळेल, A1/A2 g/3 डिवाइड बाय g, सो g गेट कॅन्सल. तर A1 आपण A2 किती मिळाल तुम्हाला, तर 1/3. सो ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट. आता नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट काय म्हणले बघा, इन ॲडजॉईंट फिगर m1 इज इक्वल टू m 4 टाइम्स ऑफ m2. म्हणजे m1 हा खूप लार्ज आहे कशापेक्षा, m2 पेक्षा कितीने लार्ज आहे, तर m1 इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ m2 आहे. लक्षात आलं का. द पुली इज स्मूथ अँड लाईट, पुली कशी आहे, स्मूथ आणि लाईट आहे. ॲट टाइम t इज इक्वल टू 0 द सिस्टीम इज ॲट रेस्ट, टाइम t इज इक्वल टू 0 सिस्टीम कशी आहे, रेस्टमध्ये. इफ द सिस्टीम इज रिलीज अँड इफ द ॲक्सलरेशन ऑफ द मास m1 इज a, आता आपण सिस्टीम रिलीज केली त्यावेळेस ऑब्विसली m1 काय येणार आहे, डाऊनवर्डला येणार आहेत. पण m1 ते ॲक्ट होणारे दोन फोर्सेस असणार आहे, टेन्शन रोप एकच आहेत, एक सिंगल पुली मासलेस पुली, तर सगळ्या पॉईंटवरती टेन्शन कसं असणार आहे, सेमच असणार आहे. ओके. तर परंतु आपण जर m1 वरती जर टेन्शन ॲक्ट केलं, m1 वरती ॲक्ट होणारा टेन्शनचा जर विचार केला तर m1 वरती टी आणि टी म्हणजे दोन स्ट्रिंगमुळे ॲक्ट होणारं टेन्शन आहे. लक्षात का. म्हणजेच काय, m1 जर x एवढं डिस्प्लेसमेंट करत असेल, m1 जर x एवढं डिस्प्लेसमेंट करत असेल तर m2 वरती सिंगल फोर्स अप्लाय होते, म्हणजे m2 काय करेल, m1च्या डबल, म्हणजेच m2 इज मेक द डिस्प्लेसमेंट ट्वाइस x. कारण का, m1 वरती अपोजिट फोर्स किती ॲक्ट होते, 2t, तर m2 वरती किती ॲक्ट होते, फक्त tच एवढं ॲक्ट होते. जर मग m1 जर x एवढं डिस्प्लेसमेंट करत असेल आणि m1चं ॲक्सलरेशन जर a असेल तर ऑब्विसली m2 इज लाइटर बॉडी आणि याचं ॲक्सलरेशन किती असणार आहे, ट्वाइस a असणार आहे. सो दिस इज अ लॉजिक क्वेश्चन, सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. आता त्यांनी 19 क्वेश्चनमध्ये विचारले बघा, इन द अबव प्रॉब्लेम द व्हॅल्यू ऑफ ए विल बी. तर ह्याच प्रॉब्लेममध्ये एची व्हॅल्यू किती येईल असा त्यांचा क्वेश्चन आहे. तर बघा आता इथं आपण m1 आणि m2ला FBD मध्ये कन्वर्ट केलं, m1 आणि f2 काय करूयात, FBD मध्ये कन्वर्ट करूयात. तर लक्ष द्या. ओके, आता तुम्हाला फिगर दिसते. ओके, मी m1 डाऊनवर्डला जाणार आहे, सो m1 याला FBD मध्ये कन्वर्ट करतो, याचं ॲक्सलरेशन डाऊनवर्डला a. ओके, m1g आणि याच्यावरती हा फोडला ॲक्ट होईल, दॅट इज टेन्शन टी. पण किती टेन्शन ॲक्ट होईल, 2t का बरं लक्षात येतं ना, इथे ह्या दोन टेन्शनमुळे टी म्हणून अपवर्डचं टोटल टेन्शन येईल याच्यावरती टी. याची रिझल्टंट मोशन जर घेतली आपण तर काय मिळेल, m1 a याला m1g सपोर्ट करेल आणि 2t काय करेल, अपोज करेल, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आता आपण काय करूयात, m2ला FBD मध्ये कन्वर्ट करूयात, m2 ॲज FBD. ओके, आता m2ला जर आपण FBD मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल बघा, m2 याच्यावरती अपवर्डला टेन्शन t, डाऊनवर्डला तिचं वेट m2g. आता हा कुठे जाणार आहे, अपवर्डला जाणार आहे, कुठे जाणार आहे, अपवर्डला. हा खाली येईल, हा अपवर्डला जाईल, कारण m2चं वेट हे m2 पेक्षा जास्त असणार आहे. का जास्त असणार, कारण m1 इज इक्वल 4 टाइम्स ऑफ m2 आहे. सो मग आता इथं आपण जर घेतलं नेट मोशन, नेट फोर्स, सो m2a इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, टेन्शन t सपोर्ट करेल, तर m2g काय करेल, त्याला अपोज करेल. मग आता बघा आपल्याला ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचे. ओके, परंतु इथं लक्ष द्या, याचं ॲक्सलरेशन ट्वाइस येईल, याचं ॲक्सलरेशन किती आहे, ट्वाइस आहे. म्हणजे आपल्याला इथं कसं राईट करता येईल, m2 इंटू ट्वाइस a इज इक्वल टू t मायनस m2g. मग आता टेन्शन याच्यानुसार आपण टेन्शन, समजा इथं टेन्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, समजा किती येईल, m2 मायनस प्लस होईल 2m2g इज इक्वल टू टी. हा इकडं आणला. ओके, आणि ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली कुठं, ह्या इक्वेशनमध्ये. लक्षात आलं. ओके, काय होईल बघा, आता सिम्पल हे इक्वेशन आहे, m1a m1g मायनस 2t, टीची व्हॅल्यू काय आहे, टीची व्हॅल्यू आता ह्या इक्वेशननुसार, ह्या इक्वेशनवर टीची व्हॅल्यू काय आहे, t इज इक्वल टू 2m2a प्लस m2g. So m1a is equal to m1g minus 4m2a
प्लस मायनसच. ओके, 2m2g. आता आपण ही टाकली, समजा m1 इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ m2, हे आपल्याला नोन आहे, व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, काय होईल बघा, m1a, m1च्या ऐवजी 4, सो 4m2a इज इक्वल टू m1ची व्हॅल्यू इथे काय येईल, 4m12 इथं 4m2 इंटू g मायनस 4m2a प्लस 2m2g. मग हा इकडं आणला काय होईल, 4 4 8, 8m2a इज इक्वल टू इथं 4 मायनस 2, 4 मायनस 2 किती होईल, 2m2g. ओके, सो m2 गेट कॅन्सल, सो a इज इक्वल टू 2g अपॉन 8, सो g अपॉन 4. सो आयसोलेशन किती मिळेल मग आपल्याला, तर g/4 या सिस्टीमचं किती मिळेल आयसोलेशन, g/4. then value of isolation A is g/4. option C will be correct. आता प्रॉब्लेम नंबर 19 कडे झाला आपला, 20 कडे जाऊयात. प्रॉब्लेम नंबर 20 काय म्हणलं बघा, 20 मध्ये इन द अबव प्रॉब्लेम, त्याच प्रॉब्लेममध्ये द टेन्शन T इन द स्ट्रिंग. तर टेन्शन T किती असेल, आता जस्ट आपण इथं टेन्शन T ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती बघा. टेन्शन T इज इक्वल टू दिस वन, लक्षात आहे, टेन्शन T इज इक्वल टू, हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं, T इज इक्वल टू 2m2a प्लस m2g. सो टेन्शन T इज इक्वल टू 2m2, a किती मिळालं, g/4 प्लस m2g, म्हणजे किती होईल हे, m2g/2 प्लस m2g. सो 3 इथं डिनोमिनेटर सेम केलं, 3m2g/2, तर मला हे टेन्शन मिळेल. लक्षात आलं का, टेन्शन T किती मिळालं मग, 2m2g/2. प्रॉब्लेम नंबर कसं सोल्युशन आहे आता हे, तर हे सोल्युशन आहे तुमचं प्रॉब्लेम नंबर 21चं. आता प्रॉब्लेम नंबर 21 मध्ये काय विचारलं बघा, प्रॉब्लेम नंबर 21 त्याच्यामध्ये इन द अबव प्रॉब्लेम द टाइम टेकन बाय m1 कमिंग टू द रेस्ट पोझिशन विल बी. m1ला इथं खाली येण्यासाठी किती टाइम लागेल असा त्यांनी क्वेश्चन विचारला आहे, समजते का. सो मग आता आपण असं म्हणणार 21. सो मी राईट करू, साठी. ओके, तर मी असं म्हणेल uh, 21 time taken by mass m2. आता ह्या फिगरमध्ये जर बघितलं आपण तर m2 किती डिस्टन्स कव्हर करेल रेस्ट होण्यासाठी, तर 20 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. ओके, सो 20 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर कराल तो, तर त्यासाठी टाईम द्यायला लागेल. सो m2 कवर्स 20 सेंटीमीटर, दॅट इज 0.2 मीटर डिस्टन्स. मग आता हा ज्यावेळेस डाऊनवर्डला येणार आहे त्यावेळेस तो डिस्टन्स कव्हर करणार आहे. मग आपण कायनेमॅटिक इक्वेशन यूज केलं, सो T इज इक्वल, त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू मिळेल, दॅट इज T इज इक्वल टू ट्वाइस h अपॉन a. कोणतं इक्वेशन गेलं, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ओके, u इज 0, सो v², सॉरी टाईमसाठी ना, s इक्वल टू ut प्लस 1/2 at². सो इनिशियली हा इथं होता त्यावेळेस या पर्टिक्युलर पोझिशनला होता, त्यावेळेस टाईम 0 आहे, नंतर इथं पोहोचल्यानंतर टाईम t आहे, त्यावेळेस तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली. सो s म्हणजे h, ही डिस्टन्स h इक्वल टू 0 प्लस 1/2 a इंटू t². सो t² इज इक्वल टू ट्वाइस h अपॉन a
सो 2h 0.2 मीटर आपण ए इज g/4. तर आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला ह्याची व्हॅल्यू टाकावं लागतील इथं. सो 0.4 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय 10 घेऊयात आपण. जीची व्हॅल्यू 10 मी घेतली. ओके, सो 1.6 डिवाइड बाय 10 चुकलं काय आपलं 0 4 4.6 तर आन्सर किती मिळेल बघा. तर टी स्क्वेअर मिळाल तुम्हाला 1.0.16 आणि मग याचं स्क्वेअर रूट जर घेतलं आपण, याचं स्क्वेअर रूट जर घेतलं टी स्क्वेअर किती मिळालं 0.16, तर याचं स्क्वेअर रूट जर घेतलं आपण 0.16चं तर हे मिळेल 0.4 सेकंड. सो दिस इज युअर आन्सर. म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय येईल तुमचं 0.4 सेकंड. बी ऑप्शन विल बी करेक्ट. त्याचमध्ये असं म्हणलं इन द अबव प्रॉब्लेम द डिस्टन्स कवर्ड बाय M2 इन 0.4 सेकंड. त्याच टाईममध्ये मग या टाईममध्ये 0.4 सेकंडमध्ये जर M2ने 20 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कवर करायला असेल तर हा किती करणार आहे, त्याच्यात डबल करल. ओके, सो याचा आन्सर सिम्पल आहे M2 विल बी 22चं M2 विल बी कवर्स द डबल डिस्टन्स. डबल मग हे किती 20 सेंटीमीटर, डबल डिस्टन्स किती होईल मग 2x दॅट इज 2 × 20 दॅट इज 14 सेंटीमीटर. सो द आन्सर ऑफ 22 इज 14 सेंटीमीटर. आता 23 मध्ये काय म्हणलं इन द अबव प्रॉब्लेम द व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय M2 इन 0.4 सेकंड. तर व्हेलॉसिटी विचारली, व्हेलॉसिटी ॲक्वायर्ड बाय मास M2 इन 0.4 सेकंड. त्याच टाईममध्ये ते किती व्हेलॉसिटी ॲक्वायर करेल असा क्वेश्चन त्यांनी विचारला आपल्याला. मग आता त्यासाठी आपण काय करणार, कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन यूज करणार. मग V इज इक्वल टू कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस AT. तर V इज इक्वल टू U इज 0, इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली आपण, प्लस ॲक्सलरेशन आता A इंटू T. आता सेकंडचं ॲक्सलरेशन माहीत आपल्याला, सेकंड बॉडीचं ॲक्सलरेशन किती आहे, ॲक्सलरेशन किती ट्वाईस आहेत. हे किती सेकंड बॉडीचा M2चा ॲक्सलरेशन किती आहे ट्वाईस आहे. सो इथे काय ट्वाईस A डॅश म्हणाल मी याला. सो ट्वाईस A इंटू T. सो ट्वाईस Aची व्हॅल्यू G/4 आहे. सो G/4 इंटू T आपण G/4 कॅल्क्युलेट केली याची व्हॅल्यू. सो 2 × 10 आपण 4 × टाईम इज 0.4 सेकंड. सो 2 × 10 × 0.1 दॅट इज 2 मीटर पर सेकंड. आणि 2 मीटरचं कन्वर्जन कशामध्ये केलं आपण सेंटीमीटरमध्ये, तर किती होईल 200 सेंटीमीटर पर सेकंड. सो आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम इज 200 सेंटीमीटर पर सेकंड. आता त्यांनी आपल्याला लास्टमध्ये काय विचारलं बघा, इन द अबव प्रॉब्लेम द ॲडिशनल डिस्टन्स कवर्ड बाय M2 इन कमिंग टू द रेस्ट. म्हणजे फायनल तो रेस्ट होणार आहे त्यावेळेस तो किती डिस्टन्स कवर करत. ओके, मग आता इनिशियल व्हेलॉसिटीची किती आहेत 200 आहे. लक्षात आलं का. मग आपण इथं कायनेमॅटिक्स थर्ड इक्वेशन जर यूज केलं तर V² इज इक्वल टू U² प्लस 2GH. ओके, तर प्लस साईन. सो फायनल व्हेलॉसिटीची 0 असणार आहे, इथं मायनस साईन कारण रिटार्ड पोर्शन आहे, कारण नंतर स्टॉप होते ना रिटार्डेशन. सो काय होईल बघा मग. सो फायनल 0 U² इज इक्वल टू 2GH. सो U² इज इक्वल टू 2GH. सो H इक्वल टू U² अपॉन 2G. आणि U माहिती आपल्याला स्पीड किती असणार आहे सेकंड पार्टिकलचा, तर आताच कॅल्क्युलेट केलं 200 मीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू टाकलीत. सो H इक्वल टू 200 इंटू 200 डिवाइड बाय 2 इंटू G. Gची व्हॅल्यू किती टाकणार मग 1, Gची व्हॅल्यू 1000 टाकणार CGSमध्ये. ओके, सो 1000. मग दिस 2 0, दिस 2 0, दिस 0 गेट कॅन्सल, दिस 2 ॲज 1. सो H इक्वल टू 20 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम नंबर
19 जो आहे 18 जो आहे त्याच्याशी रिलेटेड असणारी 18 to 24 ही सगळी प्रॉब्लेम 1 by 1 सॉल्व केली. ओके, कॉन्सेप्ट लक्षात आली असेल तुमच्या. आता प्रॉब्लेम नंबर आपण 25 बघूयात. प्रॉब्लेम नंबर 25, द आयसोलेशन ऑफ ब्लॉक बी इन द फिगर तुमच्या समोर दिलेली. आता आपण या फिगरकडे जर बघितलं तर आताची प्रिव्हियस केस आपण जशी बघितली त्याच पद्धतीची फिगर आहे. M2 वरती 2 साईडनी टेन्शन ॲक्ट होणार आहे टी. तर M1 वरती सिंगल टेन्शन टी ॲक्ट होणार आहे. मग आता M1 वरती सिंगल टेन्शन टी ॲक्ट झाल्यामुळे समजा ही जर बॉडी M2 जर हिचं जर ॲक्सलरेशन ओके डाऊनवर्डला जर ए असेल तर त्यावेळेस M1 जी आहे तिचं ॲक्सलरेशन ट्वाईस ए असणार आहे. म्हणजेच M1 जी आहे ती डबल डिस्टन्स कव्हर करेल कम्पेअर टू द M2, कारण M2 वरती अपवर्डला डबल टेन्शन ॲक्ट होऊ राहिलं 2T. त्याच कम्पेअरमध्ये M1 वरती किती टेन्शन ॲक्ट होऊ राहिलं तर फक्त टी ॲक्ट होऊ राहिलं. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की ॲक्सलरेशन ऑफ ब्लॉक बीचं ॲक्सलरेशन किती असेल. आता आपण M1ला काय केलं FBD मध्ये कन्वर्ट केलं. M1 इज कन्वर्टेड ॲज FBD. ओके, मग आता बघा M1 याचं ॲक्सलरेशन ट्वाईस ए, याच्यावरती ॲक्ट होणार इकडं टेन्शन टी, एवढंच एक फोर्स ॲक्ट होते. मग टेन्शन टी इज इक्वल 2M1 इंटू ए. 2 का बरं आलं इथं, कारण ॲक्सलरेशन इज 2 टाइम्स. क्लिअर्स, याला म्हणणार इक्वेशन नंबर 1. आता आपण जर M2ला रिझॉल्व जर केलं M2 ॲज FBD तर काय होईल बघा, सेम टेन्शन. सो M2 अपवर्डला टेन्शन डबल इथं 2T, याचं वेट डाऊनवर्डला M2ची. लक्षात आलं, M2ची काय त्याचं वेट आहे आणि बॉडी काय होणार आहे रिझल्टंट डाऊनवर्डला येणार आहे. ओके, डाऊनवर्ड इकडं मूव झाली म्हणजे ही डाऊनवर्डला येणार आहे. त्यावेळेस आपण जर बघा मी ते व्यवस्थित याला रिझॉल्व करतोय, आपल्याला प्रॉब्लेम येत होता. ओके, सो M2 अपवर्डला टेन्शन 2T, डाऊनवर्डला त्याचं वेट M2A आणि ही डाऊनवर्डला येणार आहे M2G आणि डाऊनवर्डला येणार आहे. सो याचं नेट फोर्स M2A. तर नेट फोर्स M2A काय मिळेल मग आपल्याला, M2A इज इक्वल टू M2G मायनस 2T. आणि M1 ज्यावेळेस आपण इथं कन्वर्ट केला होता तर इक्वेशन नंबर याच्यानुसार टी किती मिळाला होता आपल्याला 2M1A. तर आपल्याला ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे सेकंड बॉडीवरती ॲक्ट होणारं. तर ते ॲक्सलरेशन इथं आपण इथं टीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो M2A इज इक्वल टू M2G मायनस 2 इंटू 2M1A. सो M2A इज इक्वल टू M2G मायनस 4M1A. हा M1A इकडं आणला LHSला तर काय होईल 4M1A प्लस M2A इज इक्वल टू M2G. मग आता इथून कॉमन कोण निघेल, ए कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये राहील 4M1 प्लस M2 इज इक्वल टू M2G. आणि मग तुम्हाला इथं ॲक्सलरेशन मिळेल M2G अपॉन 4 टाइम्स ऑफ M1 प्लस M2. तर मग आता बघूयात कोणतं ऑप्शन मी दिलेले आहेत. M2G अपॉन 4M1 प्लस M2 म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. लक्षात आलं. तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे केसेस येणार आहेत ह्या टाईपच्या, त्यावेळेस फर्स्ट बॉडी जी आहेत समजा सेकंड बॉडीवरती जर डबल टेन्शन ॲक्ट होत असेल तर फर्स्ट बॉडीचं म्हणजे ह्या बॉडीच्या कम्पेअरमध्ये हिचं ॲक्सलरेशन कसं असणार आहे तर हाफमध्ये असणार. म्हणजे हिचं डबल तर हिचं म्हणजे हिचं ए जर घेतलं हिचं डबल, कारण याच्यावरती सिंगल टेन्शन ॲक्ट होते. तर हा कॉन्सेप्ट समजून घ्या. आता बघा एक्झरसाइज आपण स्टार्ट करूयात. एक्झरसाइज टास्क 4च्याच रिलेटेड असणारी एक्झरसाइज. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 7 तुम्हाला विचारलेलं आहे. इन द फिगर द सरफेस आर फ्रिक्शनलेस सरफेस आहे, देन द रेशो ऑफ T1 ॲज T2. तर बघा T2 हा 3 kg आणि 12 kg ह्या बॉडीमधलं टेन्शन आहे आणि इकडं 15 kg आणि 12 kg मधलं टेन्शन T1 आहे. तर बघा मी सुरुवातीला काय करतो आता इथं जी 3 kg जी बॉडी आहे तिला FBD मध्ये कन्वर्ट करतो. तिला काय करतो FBD मध्ये कन्वर्ट. मग आता बघा ज्या बॉडीचं मास किती आहे 3 kg तिला आपण FBD मध्ये कन्वर्ट करतोय. तर बघा आपण इथं मग या फिगरमध्ये
तर 3 KGला सुरुवातीला FBD मध्ये कन्वर्ट करूयात. 3 KGला कशामध्ये कन्वर्ट केलं? FBD मध्ये कन्वर्ट केलं. 3 KG ही बॉडी तुमची, याच्यावरती ॲक्ट होणारा इकडं टेन्शन T2 येत, इकडं ही बॉडी ॲक्सेलरेट होईल. मग आपल्याला T2 इज इक्वल किती मिळेल? 3 इंटू ए. सो इक्वेशन नंबर 1. आता काय करूयात? 12 KGला FBD मध्ये कन्वर्ट करूयात. 12 KGला 12 KG हिला FBD मध्ये कन्वर्ट केलं. आता हिला FBD मध्ये कन्वर्ट केल्यानंतर हिच्यावरती ॲक्ट होणार इकडं टेन्शन T1 आहे, इकडे ॲक्ट होईल T2 आणि बॉडी इकडे ॲक्सेलरेट होईल. रिझल्टंट 12 इंटू ए इज इक्वल टू T1 मायनस T2. तर T2ची व्हॅल्यू आपली माहिती झाली 3A. सो 12A इज इक्वल टू T1 मायनस 3A. सो 3A इकडं आणलं तर T1 किती मिळेल? 15A. आपण T1 ॲज T2 विचारलं आहे. सो T1 अपॉन T2 इज इक्वल टू T1 is 15 upon 3, 15A upon 3A, that is 5 as 1. So 5 as 1, this is option number 4 is correct answer. Okay, next आलं T1 upon T2. Clear? Okay. आता याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर आपल्याला पुढचा विचारला आहे 10 नंबरचा. आता प्रॉब्लेम 10 मध्ये काय झालं आहे नेमकी, तुम्हाला हा 53 दिसतं, इकडं हा 37 आहे. किती आहे? 37. हा मात्र दिसत नाही. तर सिम्पल डायग्राम बघा अशा पद्धतीचीच. ओके, तर त्या अँगल दिसल्यामुळे तुम्ही बऱ्याच जणांनी डाऊट तो विचारलेले. तर सिम्पल आहे, काही अडचण नाहीत. 2 ब्लॉक्स कनेक्टेड बाय द कॉर्ड पासिंग ओव्हर ए स्मॉल फ्रिक्शनलेस पुली ऑन रेस्टिंग द फ्रिक्शन प्लेन्स ॲज शोन इन फिगर. द ॲक्सलरेशन ऑफ द ब्लॉक इज. त्यांना ॲक्सलरेशन आपण इथे विचारलेले. तर साधी सिस्टीम बघा, मी ही फिगर ड्रॉ करतो. अशा पद्धतीचं इन्क्लाइन सरफेस आहे दोन्ही पण. इकडे एक बॉडी, इकडे ही बॉडी, नंतर इथून एक पुलीवरून दुसरी बॉडी, इकडं ही सेकंड बॉडी. आता सेकंड बॉडीचं मास जे दिलं आहे तुम्हाला, हे किती दिलेलं आहे बघा, 50 KG दिले, 50 KG. आणि याचं किती दिलं आहे? 100 KG, 100 KG. क्लिअर? आता हिला अँगल 37 डिग्री. ओके, जो तुम्हाला इथं ब्लॅक दिसतोय, आणि इथं हा 53 आहे. तर बघा आपलं नेट ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बघा ॲक्सलरेशन कोणाच जास्त, म्हणजे बॉडीचं मास कोणाच जास्त आहे? 100 KG. म्हणजे बॉडी इकडं सिस्टम इकडे ॲक्सलरेट होणार आहे, इकडे ॲक्सलरेट होणार आहे. मग आता आपण दोन्हीला काय करणार? रिझॉल्व करणार. तर आपण हिला रिझॉल्व जर केलं तर आता बघा ही तुमची डायग्राम झाली. आता नेट ॲक्सलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, तर बघा इथं 100 KG हे ॲक्सलरेशन आहे, 100 KG तिचं मास आहे, अँगल 37 डिग्री. ओके, तर मग आपण याला रिझॉल्व केलं. इकडं हा नॉर्मल कॉम्पोनंट माहीत आहे तुम्हाला N. नंतर इकडं हा येईल अँगल 37, म्हणजे हा mg cos 37, आणि पॅरल कॉम्पोनंट येईल mg sin 37, आणि इकडं ॲक्ट होईल टेन्शन T. ओके, बरोबर. मग आता आपण जर रिझल्टंट मोशन जर घेतली पहिल्या फिगरमध्ये, तर काय मिळेल? M1 हिचं मास आपण M1 पकडलं, हिचं मास आपण M2 पकडूयात. ओके, मग इथं काय मिळेल? M1A, सिम्पल M1A प्लस इज इक्वल टू, त्याला सपोर्ट कोण करत? M1G साइन थिटा, म्हणजे साइन 37, M1G साइन 37, आणि आपण कोण करत? टेन्शन T. क्लिअर्स? बरोबर आहे. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. किंवा तुम्ही टेन्शनची टीची व्हॅल्यू टाकू शकता. T इज इक्वल टू M1G साइन 37 डिग्री मायनस M1A. क्लिअर? याला इक्वेशन नंबर 1 म्हणू शकता. आता सेकंड जो प्लेन आहे त्याला आपण इकडे FBD मध्ये कन्वर्ट करूयात. आता हा सिस्टीम इकडे याला FBD मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता हा अँगल 53 त्याला मी थिटा म्हणतो थोडक्यात. इकडे हे मास, इकडे डाऊनवर्ड फोर्स mg, ही बॉडी इकडे ॲक्सलरेट होणार आहे. हा एक कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट, अँगल थिटा. हा पॅरलल कॉम्पोनंट राहील तुमचा M2G साइन थिटा, आणि इकडे काय येणार आहे? टेन्शन. तर याला आपण FBD मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल? तर इथे येईल M2A
याला टेन्शन सपोर्ट करेल, टेन्शन काय करेल, सपोर्ट अपोज कोण करेल, m2g साइन थीटा, म्हणजे साइन थीटा किती इथं तर 53. ओके, मग आता इथं आपण टेन्शनची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर काय होईल, m2a इज इक्वल, टेन्शन काय आपलं m1g साइन 37 मायनस m1a, m1g साइन 37 मायनस m1a मायनस m2g साइन 53. ओके, सो हा m1a इकडे घेतला, सो काय होईल m2a प्लस m1a, ऑलरेडी मी ही डायग्राम आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलेली आहे, तर इथं आपण डबल घेतो हे साइन 37 डिग्री मायनस m2g साइन 53 डिग्री. क्लिअर्स. मग आता ॲक्सलरेशन मिळेल तुम्हाला m1g साइन 37 डिग्री मायनस m2g साइन 53 डिग्री अपॉन टोटल मास m1 प्लस m2. डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी चालला असतं. नेट फोर्स m1g साइन थीटा 1 मायनस m2g साइन थीटा 1 डिवाइड बाय द टोटल मास. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे फक्त. सो ॲक्सलरेशन तुम्हाला मिळेल m1 इज 100, g इज 10, साइन 37, साइन 37 असतो 3/5, किती असतो 3/5, ही व्हॅल्यू माहीत असली पाहिजे. m2 50, g इज 10, साइन 53 असतो 4/5, किती असतो 4/5 डिवाइड बाय टोटल मास 100 प्लस 50, आणि ही टोटल कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तुम्हाला इथं आन्सर मिळेल 1.33 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज अ आन्सर 1.3 मीटर पर सेकंड. सो ऑप्शन 4 विल बी करेक्ट. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये टास्क 4 वरची डाऊट बघितली. आता टास्क 5 वरती कोणीच मला डाऊट पाठवलेला नाही, सगळ्यांना जवळजवळ टास्क नंबर 5 सॉल्व झाला आहे. तरी काही अडचण असेल तर मला तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करा आणि सांगा. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत आहे. टास्क 4 5 वरती कोणीही मला डाऊट पाठवलेला नाही आहे, तर काही असेल तर टास्क 5चा मी डाऊट तुम्हाला पाठवेल. तर इथं मग आपण आजचं लेक्चर थांबवतो. इथं आपलं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे पूर्णपणे चॅप्टर संपते. तर आपण आजचं लेक्चर इथं थांबवूया. थँक्यू.